राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी अजित पवारांच्या हस्ते महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या ध्वजाचं हस्तांतरण। महाराष्ट्राचे क्रीडापटू पुन्हा विजेतेपद खेचून आणतील, अजित पवारांकडून विश्वास व्यक्त। पुण्याच्या पिंपरीत निरंकारी संत समागमचा आनंदी वातावरणात शुभारंभ। कार्यक्रमात देशविदेशातील लाखो भाविकांचा सहभाग। कोकण मंडळाची 5 फेब्रुवारीला 2147 घरांसाठी दुपारी 1 वाजता लॉटरी। निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएसद्वारे दिसणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लॉटरी निघणार। कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला हायकोर्टाचा दणका। सोमवारपर्यंत निविदा सुरू ठेवण्याचे आदेश। पाचोरा जामनेर 53 किलोमीटर लांबीचे रेल्वे रूळ दुरुस्ती आणि पुलाच्या कामाच्या निविदेतून कोकण रेल्वेला वगळण्यात आल्यानंतर हायकोर्टात धाव। टाटाकडून टाइम ऑफ डे वीज दराचा प्रस्ताव। मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी टाटा पॉवरच्या विजेचा दर जास्त असणार। रोहा स्थानकात आता 10 ट्रेन्सना थांबा। मुंबई रायगड प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा। रेल्वेच्या निर्णयामुळे रोहा इथून प्रवास करणाऱ्यांना दिलासा। नाशिक शहरात 5 ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव। वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येवर प्रशासनाकडून उपाययोजना। गुणवत्तापूर्ण कामांसह निर्धारित वेळेत निधी खर्च करा। गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश। यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते। पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये 2 बांगलादेशी नागरिकांना अटक। एजंटमार्फत दुचाकीवरून भारतात बांगलादेशी येत असल्याचं उघड। नाशिक महामार्गावर कसारा घाटात खासगी मिनी बसचा अपघात। अपघातात 3 ठार, 21 जण किरकोळ जखमी। लग्न सोहळ्याला जाताना अपघात झाल्याची माहिती। जखमींवर उपचार सुरू। नांदेडच्या माहूरमध्ये भगर खाल्ल्यानं 50हून अधिक भाविकांना विषबाधा। माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात भाविकांवर करण्यात आले उपचार। सर्व रुग्णांची प्रकृती बरी असल्याची माहिती। नाशिकच्या डहाळेवाडीत एल्गार कष्टकरी संघटनेचं धरणं आंदोलन। 5 कोटी खर्च करून बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धूळखात पडून आरोग्य सुविधा सुरू करण्यासाठी आंदोलन। जळगावच्या पारोळ्यातील वंजारी गावातील ग्रामस्थांची गावाचं नाव बदलण्याची मागणी। गावाचं नाव महाराणा प्रताप नगर करण्याचं आयुक्तांचं आश्वासन। पाठपुरावा करूनही मागणी मान्य न झाल्यानं ग्रामस्थांकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता। सांगलीत मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीवरून तरुणाची निर्घृण हत्या। बस स्थानकाजवळील मोबाईल दुकानातील घटना। संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। चंद्रपूरच्या चिमूरमधील पळसगाव वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार। वन विभागाकडून मृताच्या कुटुंबियांना 50,000ची मदत। मुंबईच्या सालेकसा तालुक्यात ट्रेनच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू। टोयागोंदी गावाजवळील घटना। वन विभागाच्या वतीनं बिबट्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार। जळगावच्या 40 गावमधील जांभडी शिवारात बिबट्याचा वावर। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।